मग काल कुणी कुणी पंजाबची आणि आरसीबीची फायनल मॅच बघितली? सर्वांनी बघितली असेल. सर्वांनी रात्री 12-1 वाजेपर्यंत जागरण केलं असेल. आता कालच्या फायनल मॅचमध्ये पंजाब आणि बँगलोर पोचली होती. आता बँगलोर जी आहे ती 18 वर्षामध्ये कधीच फायनल जिंकली नव्हती आणि पंजाब जी आहे ती 2013 पासून पहिल्यांदा फायनलमध्ये आली होती. आता दोन्ही साईडला जरा भावनिक आधार होता, पण जरा बँगलोरचा वजन मला जास्त वाटत होतं, कारण बँगलोर अनेक वेळेला सेमीफायनल, क्वालिफायर, इलिमिनेटर अनेक अशा मॅची खेळल्या आणि मग टायमावरती माती खाल्ली आणि त्यांच्या हजारो, लाखो, करोडो प्रेक्षकांचा उदास करत आली होती. आता काल फायनल जिंकली, पहिल्यांदा जिंकली. मग रात्री यांनी अचानक प्लॅन केला की बँगलोरमध्ये रोड शो करायचा. आता रोड शो करायचं म्हटलं तर हजारो लाखो बेरोजगार, मूर्ख, डोकं नसणारी मुलं, माणसं तिथे येणारच होती याची खात्री असणं यांना साहजिकच होतं. पण ह्यांनी ना पोलीस योग्य ते पोलीस बळ तिथे लावलं, ना ह्यांनी योग्य ती व्यवस्था केली आणि वरनं यांनी घोषणा केली की चिन्नास्वामी या स्टेडियममध्ये सर्वांना फ्री पास. आता फ्री पासच्या नादामध्ये जिथे फ्री गोष्ट आली तिथे आपल्या भारतातील तुम्हाला माहितीच आहे तुटून पडणार. मग 3:30 वाजता यांचा 3:30 4:30च्या आसपास यांचा रोड शो त्यांच्या भवनातून ते चिन्नास्वामी स्टेडियम पर्यंत होता. तुफान गर्दी रस्त्यावरती होती. मग काय, मस्त विराट कोहली बँगलोरची टीम एसी वाल्या बसमध्ये बसून चिन्नास्वामी स्टेडियम मध्ये घुसली. पण जे बेरोजगार, जे मूर्ख, डोके नसणारे जे तरुण पिढी तिथे आरसीबी आरसीबी करत होती, विराट कोहली करत होती, या आतमध्ये घुसताना यांच्यामध्ये चेंगराचेंगरी झाली. पायात पाय अडकला, काय माहिती काय झालं. आणि या चेंगराचेंगरीमध्ये बातमी जी समोर आले याच्यामध्ये 11 तरुण मुलांचा जीव गेलाय आणि 50 पेक्षा जास्त लोक जखमी झालेत. आता मला ह्या जी तरुण पिढी ही आरसीबी आरसीबी करते, मला माहिती आहे क्रिकेट छंद आहे, आवड आहे, ठीक आहे, पण तुम्हाला कळलं पाहिजे की एवढा मोठ्या लाखोंच्या गर्दीमध्ये जर धक्काबुक्की झाली चुकून आणि कोण जर खाली पडला तर तो काय वरती येत नसतो. हा, हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं होतं. आता तुम्ही जीवाची पर्वा न करता चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर पोहोचलात. असं काय एवढं नवीन भेटलं तुम्हाला तिथे जाऊन? तुम्ही कधी आरसीबीची तुम्ही कधी विराट कोहलीला बघितलं नव्हतं? तुम्ही कधी आयपीएलची ट्रॉफी बघितली नव्हती? तुम्हाला एवढीच आरसीबीचे तुम्ही एवढे फॅन आहात तर तुम्ही टीव्हीवरती बघितलं ना आरसीबी जिंकली ती. मग आता हे 18 वर्ष बोलतायत. आता 18 वर्षामध्ये विराट कोहली आणि आरसीबीने किती पैसे कमवले? एकटा विराट कोहलीला पकडा. विराट कोहलीने 100, 200, 300 करोड तर आयपीएल मधून काढलेत. तुम्ही 18 वर्षामध्ये काय देवे लावलेत? हा, आता मॅच संपल्यानंतर त्या साई सुदर्शनला मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द टुर्नामेंट 10-10 लाखाचे चेक भेटले. ते बघून तुमच्या बोर्डाला आग लागली असेल ना. ती आग तुम्हाला आधी मॅच बघताना दिसत नाही आणि एवढ्या 18 वर्षानंतर आरसीबी ट्रॉफी जिंकली त्या भावनेपोटी तुम्ही स्टेडियमच्या बाहेर पोहोचलात, तुमचा जीव गमावलात किंवा जीव गमावला असता त्याच्या अगोदर तुम्ही तुमच्या आई वडिलांचा विचार का केला नाही? तुमच्या आई वडिलांनी पण तुम्हाला 18 वर्ष लहानाचं मोठं केलं, स्वतःच्या पोटाचा घास मारून तुम्हाला चारलं आणि त्या आई वडिलांचा विचार न करता तुम्ही त्या विराट कोहलीला बघण्यासाठी, तो असा विराट कोहली ज्याला तुम्ही 1000 वेळा टीव्ही वरती बघितलं, फक्त समोरासमोर बघण्यासाठी तुम्ही लाखोंच्या गर्दीने स्टेडियमच्या बाहेर पोहोचलात आणि मग 11 तरुण लोकांचा जीव तुम्ही न कळत घेतला. आता आमचे काँग्रेसचे जे उपमुख्यमंत्री बँगलोरमध्ये आहेत, कर्नाटकमध्ये आहेत, ते महाशय बोलतात की 11 लोकांचा जीव गेला हे आम्हाला माहितच नव्हतं, आम्ही आतमध्ये बिझी होतो आणि आम्हाला वाटलं नव्हतं की एवढा क्राऊड येईल, म्हणून आम्ही तेवढ्या पद्धतीने एवढा मोठा पोलीस दळ पण मागवलं नव्हतं. आता काय म्हणायचं यांना? तुम्हाला माहिती आहे आपली युवा पिढी किती चुत्या आहे, किती मंदबुद्धी आहे. त्यांना एखादी फ्री गोष्ट दिसली की तुटून पडणार. तुम्हाला हे समजलं पाहिजे होतं. आणि यांना क्रिकेट म्हणजे यांना पेन्शन, यांना महिन्याला एक मॅच झाली की यांना प्रत्येकाला फोन पे, पेटीएम हे करतात आरसीबी वाले, मुंबई वाले, म्हणून हे एकदम लॉयल आहेत, लॉयल फॅन. डायरेक्ट स्टेडियमच्या बाहेर पोहोचणार कुणाला? विराट कोहलीला, रोहित शर्माला बघण्यासाठी. जर गर्दी कमी असेल तर काय हरकत नाही, पण लाखोंच्या गर्दीमध्ये तुम्हाला माहिती आहे की अतिशय रिस्की विषय आहे, काय झालं तर जीव जाऊ शकतो. हे तुम्हाला माहित असताना तुम्ही
चुपचाप घरी बसायचं ना. घरी तुम्हाला जिओ हॉटस्टार वरती बघून पण तुम्हाला विराट कोहलीची IPL ची ट्रॉफी तुम्हाला दिसली असती. काय करायचं या युवा पिढीचं, करायचं काय आता? एवढे करोड रुपये विराट कोहलीने कमवलेत. आता विराट कोहली काय ह्या 11 लोक जी गेलीत, मृत्युमुखी पडलीत, त्यांच्या घरातल्या माणसांना काय 2-2 करोड रुपये वाटणार आहे का? जर वाटलं तर मी विराट कोहलीला मानेलच. तो मला आवडतोच, पण विराट कोहलीने 2-2 करोड रुपये वाटले तर मी कुठेतरी समजेल की हा खरंच जेवढं फॅन्सला टीमचं पडलंय तेवढं टीम्सला पण फॅन्सचं पडलंय. आता हे करणं गरजेचं आहे. बघू आता काय होतंय, पण स्वतःच्या जीवापेक्षा मोठी गोष्ट कोणतीच नाहीये. आणि तुम्ही हा नालायकपणा करताय, खासकर तरुण पिढी. आरसीबी, विराट कोहली. तो विराट कोहली तुम्हाला ओळखत पण नाही. विराट कोहलीला जर तुम्ही सिग्नेचर मागितली तर तुम्हाला सिग्नेचर देईल याची पण गॅरंटी नाही. हे तुम्हाला माहित असताना स्वतःच्या जीवाचा असं रिस्क घेणं हे चुकीचं आहे. याच्या पुढे अशी गोष्ट करू नका. आणि स्वतःच्या जीवाची, स्वतःच्या आई वडिलांची काळजी घ्या, त्यांचा विचार करा. कारण तुम्ही विचार करत नाही आणि अशा गोष्टी करून जाता, त्याचा फायदा, त्याचा परिणाम आयुष्यभर आई वडिलांना भोगावं लागतं. तर कृपा करून कोणते पावलं उचलताना, मग तुम्ही रोजगार असा किंवा बेरोजगार लोक असा, कृपा करून आपल्या आई वडिलांचा विचार करा, एवढं सांगेल. व्हिडिओ इथेच संपवतो. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र. व्हिडिओ आवडले असेल नक्की लाईक करा. आणि आतापर्यंत जर मित्राच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन व्हिडिओच्या खालचं सबस्क्राईबचं बटन दाबून घ्या आणि मित्राच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जय महाराष्ट्र.